मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर त्याचा अर्थ कळाला तर तुम्ही मलाही सांगा आणि इतरांनाही सांगा. अजेंडाच आहे की हिरव्या मतांच्या जोरावर मुंबईमध्ये निवडणूक लढायची आणि त्या हिरव्या मतांच्या जोरावरच निवडून यायचा हा त्यांचा अजेंडा आहे आणि आम्ही तो एक्सपोज करणार. तुम्हाला नाही, याच्या पुढे अजून आहे का? कुणाला स्टार प्रचारक म्हणून बोलवणार आहेत माहिती आहे? पाकिस्तानच्या पंतप्रधानांना ते विनंती करतायत की तुम्ही आमच्या प्रचाराला. त्यांना माहिती आहे इथे डाळ शिजणार नाही, त्यामुळे बांगलादेश आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कडे येतात. कारण गेल्या काही दिवसापासून संजय राऊतांची जी वक्तव्य आपण बघतोय ते पाकिस्तानचे प्रवक्ते पण एवढ्या शब्दात बोलत नाहीत, तेवढ्या शब्दामध्ये बोलतायत. त्या सर्जिकल स्ट्राईक झाला त्याचे पुरावे मागितले, त्यानंतर सगळे दहशतवादी जिवंत आहेत, हर हर महादेव ऑपरेशन करून आपण पहलगामच्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर संजय राऊतांनी काय वक्तव्य केलं की सगळे दहशतवादी जिवंत आहे. हे पाकिस्तान पण बोलत नाही. पाकिस्तान पण सांगतंय की आमच्या घरामध्ये घुसून भारताने मारलं, आपल्या सैनिकांनी कारवाई केली, अनेक आतंकवाद्याचा खात्मा केला, हे पाकिस्तान सांगतं. तो आहे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा. त्यांनी भारतीय मतदारांची विभागणी थेट त्यांच्या रंगावर करायला सुरुवात केलेली आहे. भगवा मतदार, हिरवा मतदार, निळा मतदार, पिवळा मतदार अशी तुमची माझी ओळख होणार आहे. आणि भविष्यामध्ये कदाचित आपलं जे काही मतदान कार्ड आहे ते कार्ड देखील याच रंगाचं येणार आहे, जसं की आपलं रेशन कार्ड येतं. म्हणजे पिवळा रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड असं जसं येतं तसंच आपला मतदार कार्ड देखील अशा रंगाचं येण्याची शक्यता आहे. कारण आपली विभागणीच, मतदारांची विभागणीच अशा वेगवेगळ्या रंगामध्ये सध्या होऊ लागलेली आहे. हा परिणाम कशाचा आहे माहिती आहे का? हा परिणाम सरळ सरळ भारतीय राज्यघटना न वाचल्याचा परिणाम आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल 1 मध्ये असं म्हटलेलं आहे की इंडिया दॅट इज भारत. म्हणजे काय तर आपल्या देशाला दोन नावं आहेत, एक म्हणजे इंडिया आणि दुसरं म्हणजे भारत. आता याच्यावरून आपल्या भारतीय राज्यघटनेने आपल्याला भारतीय नागरिकत्व दिलेलं आहे आणि भारतीय नागरिकांना भारतीय संविधानाच्या आर्टिकल 326 मध्ये मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि त्यांना भारतीय मतदार असं म्हटलेलं आहे. पण राज्यघटनेच्या पुढे जाऊन आपण या लोकांना आता हिरवा मतदार, पिवळा मतदार, निळा मतदार, भगवा मतदार असं म्हणायला लागलेलो आहोत. इतकंच नाही तर ज्या वेळेस चर्चा व्हायला लागतात त्यावेळेस देखील शहराची विभागणी ही भगवा पट्टा, निळा पट्टा, हिरवा पट्टा, पिवळा पट्टा अशा प्रकारे केली जाते आणि तिथे देखील मतदारांची विभागणी केली जाते. आम्ही अजूनही भारतीय मतदारांना भारतीय मतदार म्हणायला तयार नाही. हालाकी आमची राज्यघटना आम्हाला इंडिया दॅट इज भारत सांगत असली, तुम्हाला मला भारतीय नागरिकत्व बहाल करत असली आणि भारतीय मतदारांना 326 अंतर्गत मतदानाचा अधिकार देत असली तरीही आम्ही आणखीनही भारतीय मतदार नाही. आम्ही अजूनही आमच्या जातीला, आमच्या धर्माला चिकटून बसलेले आहोत आणि तीच आमची खरी ओळख बनत चाललेली आहे. आणि त्याच्यामुळे प्रश्न असा निर्माण झालेला आहे का की आम्ही खरोखरच भारतीय आहोत का? कारण आम्ही जर या रंगामध्ये विभागलेले आहोत तर या तिरंग्याचा रंग आम्ही कुठे ठेवलेला आहे आणि भारतीय म्हणून आम्ही स्वतःला मानतो का? का फक्त कागदपत्रावरच आम्ही फक्त भारतीय आहोत, इतर गोष्टीमध्ये आम्ही आमच्या जातीचे आहोत, आम्ही आमच्या धर्माचे आहोत, आम्ही आमच्या पंथाचे आहोत, आम्ही आमच्या वंशाचे आहोत? मग हे असं जर असेल तर इथे भारतीय कोण आहे हा खरा प्रश्न आहे. आपल्या देशामध्ये रंगावंतूर विभागणी केलीच जाते आहे, पण पुढे जाऊन हेही म्हटलं जाते की ज्या वेळेस एखादा पंतप्रधान होतो त्यावेळेस तो हिंदू पंतप्रधान असतो, एखादा सुप्रीम कोर्टाचा मुख्य न्यायाधीश होतो त्यावेळेस तो दलित मुख्य न्यायाधीश असतो, एखादा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस तो ब्राह्मण मुख्यमंत्री असतो, एखादा उपमुख्यमंत्री होतो त्यावेळेस तो मराठा उपमुख्यमंत्री असतो. मग आमच्या देशाचं कोण आहे हा खरा प्रश्न आहे. आणि भारतीय संविधानामध्ये जे प्रस्ताविकेमध्ये म्हटलेलं आहे की आम्ही भारताचे लोक, तर मग हे आम्ही भारताचे लोक नेमके कुठे आहेत? जर तुम्ही पिवळ्या आहात, भगव्या आहात, निळ्या आहात, हिरव्या आहात किंवा तुम्ही हिंदू आहात, दलित आहात, ब्राह्मण आहात, मराठा आहात, तर मग आम्ही भारताचे लोक नेमके कुठे आहेत? आणि भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये सुरुवातीलाच ही राज्यघटना ज्या लोकांना अर्पण केलेली आहे आणि ज्या लोकांनी स्वतः प्रत स्वीकृत केलेली आहे त्या राज्यघटनेमधले आम्ही भारताचे लोक नेमके कुठे आहेत हा शोध घेण्याचा प्रश्न आहे. आम्ही स्वतःला जोपर्यंत भारतीय म्हणणार नाही तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादी होऊ शकत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की या देशामधला प्रत्येक माणूस जातीयवादी आहे, धर्मवादी आहे, तो राष्ट्रवादी नाही. जोपर्यंत तो जातीला आणि धर्माला बाजूला ठेवून आपल्या राष्ट्राचा विचार करणार नाही तोपर्यंत तो राष्ट्रवादी होऊ शकत नाही. आणि म्हणून जर तुम्हाला राष्ट्रवादी म्हणून घ्यायचं असेल तर जातीवादी या झोकडातून बाहेर यावं लागेल, धर्मवादी या झोकडातून बाहेर यावं लागेल
आणि आपल्याला भारतीय म्हणून घ्यावं लागेल आणि भारतीय म्हणून घेतल्याशिवाय आम्ही राष्ट्रवादी होऊ शकत नाही. आम्ही आमच्या जातीसाठी, आम्ही आमच्या धर्मासाठी, आम्ही आमच्या पंथासाठी जर जगू लागलो तर आम्ही आमच्या देशासाठी काय करतोय हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून असं म्हटलं जाते की ज्यावेळेस तुमचा मृत्यू होतो त्यावेळेस तुम्हाला खांदा देणारे हे तुमच्या कुटुंबातले नसून तुमच्या वेगवेगळ्या 4 जातीमधले लोक जर असले तर खऱ्या अर्थानं तुम्ही भारतीय म्हणून जगलेले आहात. आणि जर तुमच्या पार्थिवाला जर तुमच्याच जातीतले लोक, तुमच्याच भावकीतले लोक खांदा देत असतील तर तुम्ही भारतीय म्हणून जगलेले नाहीत. आणि म्हणून असं म्हटलं जातं की या जातीच्या बंधनातून, या धर्माच्या बंधनातून आपल्याला मुक्त होऊन भारतीय म्हणावं लागेल. पण आपले शासनकर्ते लोक, आपल्यावर जे राज्य करायला निघालेले लोक आहेत किंवा आपण ज्यांना निवडून द्यायला निघालेले आहोत ते लोकच जर आपल्याला वेगवेगळ्या रंगामध्ये, वेगवेगळ्या जातीमध्ये, वेगवेगळ्या धर्मामध्ये, वेगवेगळ्या पंथामध्ये वाटत असतील तर आपण भारतीय कधी होणार आणि हे लोक आपल्याला भारतीय कधी समजणार. या लोकांनी आम्हाला भारतीय समजलं पाहिजे आणि भारतीय मतदार म्हणूनच आपली गणना केली पाहिजे. इथे कोणी भगवा नाही, इथे कोणी निळा नाही, इथे कोणी पिवळा नाही, इथे कोणी हिरवा नाही. इथे सगळे जे आहेत हे भारतीय आहेत. इथे कुणी कुणाच्या जातीवाच्या आधारावर नाही, कोणी धर्म घेऊन जगणार नाही. तर इथे भारत हे आमचं राष्ट्रवाद असलं पाहिजे आणि संविधान हेच आपला धर्मग्रंथ असला पाहिजे. आपल्याला नेमकं या सगळ्या विभागणीबद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका. आपण भारतीय आहोत का आणि संविधानाला आपण धर्म मानला आहे का? आपली नेमकी भूमिका काय आहे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.